आज झालेल्या स्पर्धेचा निकाल जाहीर करतोय। यावर्षी बोईसर कलाक्रीडा महोत्सवामध्ये पहिल्यांदाच डान्स क्लासेसची स्पर्धा अशी स्पर्धा आम्ही घेऊन आलो। काहीतरी दरवर्षी आमचा नवा करण्याचा प्रयत्न असतो, नवा गट सहभागी करणं किंवा नवीन प्रकार आयोजित करणं। तसं आज डान्स क्लासेससाठी स्पर्धा होती। उद्या सर्वांना खुली अशी लावणीची समूह नृत्य स्पर्धा आहे, सगळ्यांसाठी खुली आहे। डान्स क्लासेस पण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात किंवा शाळेतले गट देखील भाग घेऊ शकतात। हा पारितोषिक देण्यासाठी मी मंचावर निमंत्रित करतोय विजेंद्र संजय पाटील, जुईली पंकज राऊत आणि शिवानी गजानन देशमुख। कृपया मंचावरती यायचंय। अकॅडमीचे अध्यक्ष आदरणीय संजयजी पाटील प्लीज, आणि आजचे दोन्ही परीक्षक कृपया मंचावरती यावं। श्रीयुत ओमकार सावंत आणि अर्चना तेंडुलकर मॅडम। त्यांचा विस्तृत परिचय तुम्हाला उद्या मिळेल, कारण उद्या होणाऱ्या लावणी स्पर्धेला ते पुन्हा परीक्षक म्हणून आहेत। बोईसर कलाक्रीडाच्या मंचावरती आपलं स्वागत आहे सर। निकाल एक पारितोषिक त्याच्या आधी शुभेच्छा कार्ड अनुजा अशोक सुमडा, पहिला क्रमांक आहे। आपलं येऊन बक्षीस घ्यायचंय। अध्यक्षांना विनंती आहे की त्यांनी बक्षीस द्यावं। माध्यमिक गट प्रथम क्रमांक। पहिल्या तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आजच्या स्पर्धेचं। आता तुम्ही सगळ्यांनी बघितलंय त्यामुळे सांगू शकतात, पण तिसरा क्रमांक मी सांगतो, त्याच्यानंतरचे तुम्ही सांगा, दुसरा आणि पहिला। तिसरा क्रमांक आहे कोड क्रमांक 9 डान्स स्टुडिओ पालघर। मंचावरती यायचंय, त्यांचे प्रशिक्षक असतील त्यांनी देखील मंचावरती यायचंय। थर्ड प्राइज डांस स्टूडियो पालघर, कोड नंबर 9। जुईली बक्षीस द्यावा। दुसरा क्रमांक जाहीर करण्याआधी परीक्षकांना काय बोलायचं आहे आपण ऐकूया। नमस्कार। डान्स म्हणजे काय? नृत्य। डान्स म्युझिक म्हणजे आपले गाणं लागलं की पाय थिरकणार, सगळ्यांचेच थिरकतात। आणि आज इथे सगळेच विनर्स आहेत।
सगळ्यांनी अतिशय उत्कृष्टपणे डान्स इथे नृत्य सादर केलेलं आहे. हो असतं, उजव्याशिवाय डावं नाही, डाव्याशिवाय उजवं नाही. त्याच्यामुळे एकाचं एकापासून चालत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला विनर म्हणजे कोणाला तरी हे द्यायचंच असं. सगळ्यांनी डान्स खूप छान केला आहे, सगळे बक्षीस पात्र आहेत. पण त्यातूनही आम्हाला काही म्हणजे स्पर्धकांना निवडून द्यावं लागतं, ह्याच्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय नाही. आणि नृत्य म्हणजे काय, सगळ्यांनी खूप छान सादर केलं आहे. मला एक 2-3 टिप्स सांगाव्याशा वाटतात. फक्त जे नृत्याचे म्हणजे काही कलाकार आहेत त्यांनी फक्त कृपया असं ऐकून घ्यायचं आहे. नृत्य हा भाग 70% एक्सप्रेशन्स आणि 30% आपले स्टेप्स असतो. त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त करून एक्सप्रेशन्स देऊन आणि मग स्टेप्सचं सिंक्रोनायझेशन होतं. दुसरी गोष्ट असं लक्षात आलं आहे की जे काही महिलांचं गाणं आहे तेही मेल सिंगर्स म्हणत आहेत, मेलचं गाणं जे आहे ते लिप सिंकिंगला काही मुली म्हणत आहेत. तर तसं होऊ नये. जे जे ज्याचं गाणं आहे, जर एखादं मेल गाणं असेल तर ते मेल मुलांनी म्हणावं आणि ते फिमेल्सनी म्हणू नये. आणि जर काही एक्सप्रेशन देता येत नसतील तर ॲटलिस्ट चेहऱ्यावर अतिशय सुंदर आपल्याला परमेश्वराने हास्य दिलं ते स्माईल तरी कृपया ठेवावं. त्याने आपला डान्स खूप अट्रॅक्टिव्ह दिसतो. ह्या काही छोट्याशा टिप्स आहेत मला सांगायचं वाटतं. पण ह्या आज पालघर, डहाणू अशा सर्व ठिकाणीतून ह्या छोट्या ह्याच्यातून म्हणा किंवा तुम्ही जे सादरीकरण केलं आहे त्याला तोड नाही आहे. आणि खरोखर सगळे कलाकार खूप सुंदर होते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मॅडम सगळंच काही बोलत मॅडम, त्यामुळे काही जास्त बोलत नाही आहे. फक्त काही गोष्टी आहेत त्या मी सांगतो तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढे पालक वर्ग आलेत आणि जेवढे स्पर्धक वर्ग इथे जो आलेला आहे त्यांनी ह्या ज्या स्पर्धा होतात म्हणजे ह्यांचे आभार मानतो मी. कारण आम्ही सुद्धा अशा स्पर्धेतनं वरती आलेलो मुलं आहोत आम्ही. ह्या स्पर्धेना कधी स्पर्धा समजू नका, कारण ही सुरुवात पण नाही आणि हा शेवट पण नाही आहे. इथे 1, 2 आणि 3 हे जे काही क्रमांक आपल्याला द्यायचे आहेत ते क्रमांक हा एक भाग आहे ह्या स्पर्धेचा. कारण आम्हाला इथे बसवलं होतं जजिंग करायला आणि तो एक भाग होता जो आम्ही त्यांच्याकडे दिला आहे. ही सुरुवात पण नाही आहे आणि हा शेवट पण नाही. कारण इथे फक्त एकच डोक्यात ठेवून यायचं किंवा याच्या पुढे कधी तुम्ही कुठल्या स्पर्धेला जाल तर सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवा की काहीतरी शिकण्यासाठी आपण ह्या अशा स्पर्धेचा आपण उपयोग करून घेऊया. कारण आणि अजून एक मला सगळ्या ग्रुप्सना किंवा सगळ्या पालकांना मला एक नम्र विनंती आहे की याच्या पुढे कधी तुम्ही स्पर्धेत जाल प्रत्येकाचा परफॉर्मन्स, समजा माझा परफॉर्मन्स असेल तर माझे कोण ते कलिग्स आले असतील तर त्यांनी तो परफॉर्मन्स शूट करायचा. हे का, गेल्यानंतर घरी गेल्यानंतर किंवा आपण परत ग्रुपमध्ये जेव्हा आपण बघू, आपण नेक्स्ट परफॉर्मन्सला जाऊ तेव्हा मागे मी काय चुकलो किंवा मी का नंबर आला नाही किंवा माझा नंबर पहिला का आला, आता ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुढे काय चांगलं करता येईल, ह्या टिप्स तुम्हाला स्वतःलाच कळतील. ही झाली महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे या स्पर्धेला कधी स्पर्धा समजू नका, ही एक सुरुवात आहे. कारण इथूनच पुढचे कलाकार घडणार आहेत, कारण आम्ही तिथूनच घडलो. सेकंड थिंग मला हे म्हणायचं, मॅडमने जसं सांगितलं की एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. मग तो फोक असू देत किंवा बीबॉईंग असू देत, वेस्टर्न कुठलाही फॉर्म असू देत, एक्सप्रेशन्स खूप महत्त्वाचे असतात. मोस्ट ऑफ ऑल जेवढे परफॉर्मन्स झाले एक्सप्रेशन्स आम्हाला खूप क्वचित दिसले. त्या अनुषंगाने आणि काही गोष्टी आहेत ज्या टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींच्या आधारे आम्ही हा जो रिझल्ट सरांकडे आम्ही सोपवलाय. सर तुम्हाला पुढचा रिझल्ट सांगतील आता. थँक्यू सर. पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतोय की तुमचे डान्स जे आहेत हे यूट्यूबवरती अपलोड झालेले आहेत. तुम्हाला सरांनी सांगितलेली सूचना जाऊन आपला डान्स घरी बघायचा असेल तर यूट्यूबवरती तो उपलब्ध आहे, त्वरित अपलोड झालेला आहे. दुसरा क्रमांक कोण सांगेल? दुसरा क्रमांक 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर. कोड क्रमांक 10, कोड क्रमांक 10, स्टाईल आयकॉन्स क्लास. शिवानी देशमुख, बक्षीस द्यायचंय. सफाळ्याचा क्लास आहे ना? अभिनंदन. आणि आता 1 नंबर परत मोजायला सुरुवात करू.
9 नंबर गेला, 10 नंबर गेला. किती नंबर? 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि पहिला नंबर आहे कोड क्रमांक 12. कोड क्रमांक 12 गँग पॅन्थर्स क्लास. विजेंद्र, आपणास विनंती आहे की पारितोषिक द्यायचं आहे. I was 5 and he was 6. We rode on horses made. सर्व सहभागी स्पर्धकांना धन्यवाद. विजेत्यांचं अभिनंदन. उद्या पुन्हा आपण भेटूया अशाच इथल्या स्पर्धेसाठी. सकाळी क्रीडा कला स्पर्धा आणि संध्याकाळी स्पेशल लावणी स्पर्धा. शुभरात्री. धन्यवाद. कुंजल, जबीर.